कभी अलविदा ना कहना भाग 5. संजू कधीची निशीची वाट बघत बसली होती. काही वेळाने निशी त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी आली. काय यार निशी, किती तो उशीर, कधीची थांबली आहे मी. सॉरी ना संजू, अगं सगळं आवरून यावं लागतं मला. बरं ते जाऊ दे, तुला एक गोष्ट सांगायची आहे. कोणती? माझं लग्न ठरले. झाली तुझी मस्ती सुरू. दुसरं काहीतरी शोध आता मला उल्लू बनवायला. आली मोठी लग्न करणारी. ठीक आहे, तुला नाही ना विश्वास? मग जाऊ दे. नको येऊ तू लग्नाला. हां, मी जाते ऑफिसला. अगं अगं सॉरी ना, पण म्हणजे 1 मिनिट, खरंच तुझं लग्न ठरलंय निशी? या आता तर मज्जा. मी खूप एन्जॉय करणार आहे तुझ्या लग्नात. अगं पण मुलगा कोण आहे? अनुराग परांजपे. अच्छा का? कोण? अनुराग परांजपे? म्हणजे ते आपण त्या दिवशी ज्यांच्या घरी पूजेला गेलो होतो त्यांचे? हो, बरोबर. बाईसाहेबांचा नातू. त्यांनी स्वतः मागणी घातली बाबाकडे आणि मी माझा होकार कळवला. आणि हो, लग्न रजिस्टर पद्धतीने होणार आहे. खरंच तुला आवडला का मुलगा? की फक्त बाबा बोलले म्हणून तू होकार कळवलास? निशी, नीट विचार कर. तुला पूर्ण लाईफ त्या व्यक्तीसोबत घालवायचं आहे. हो, मला आवडला आहे मुलगा. त्या दिवशी फक्त बघितलं आहे मी त्यांना आणि तसंही बाबाच बघणार होते ना मुलगा माझ्यासाठी. मी होच बोलले असते. तेवढा विश्वास तर आपण सगळेच ठेवतो ना आपल्या पालकांवर. नंतर मग आपलं नशीब. आमचं काही तुमच्यासारखं नाही बाबा. प्रेमात पडून डायरेक्ट इन्स्पेक्टरलाच पटवायला निघालीस. आ, निशी, गप की. आधी मला सांग, काय करायचं ते? यार, मी लग्न केलं तर त्यांच्याशीच करणार. प्लीज ना, हेल्प मी. तुझ्यानंतर माझे लग्न झालं पाहिजे. हो गं. बरं, आता मी सांगते तसं कर. तू आता पाटील सरांना फोन कर आणि सगळं सांगून टाक. बघू काय बोलतात ते. ओके? अगं पण त्यांचं नाव काय आहे? तू काय लग्नानंतर इन्स्पेक्टर पाटील बोलणार आहे का? गप ग, दात नको काढू. ओमकार नाव आहे त्यांचं. अरे वा. बरं, चल मग कर त्यांना फोन. हो, करते. संजूने त्यांना फोन केला. हॅलो, इन्स्पेक्टर पाटील हिअर. बोला. त्यांचा अकरारी आवाज ऐकून आधी संजू घाबरली, पण आपल्या निशीने तिला धीर दिला आणि बोलायला हिंमत दिली. हॅलो, मी संजीवनी बोलते आहे. म्हणजे संजू हो. ती हो, जी तुम्हाला फोनवर ओरडली होती. त्या दिवशी नाही का आपण भेटलो होतो. मी आणि माझे फ्रेंड आलो होतो. भाईसाहेब आले तेव्हा आणि नंतर पूजेलाही भेटलो होतो की. संजू नीट आठवण देत होती त्यांना आणि तिची ओळख सांगत होती. बघा, काय ओळख करून देते आहे. हिला कोण विसरणार आहे? एक नंबरचा नमुना आहे. बापरे! पण हिने फोन का केला आहे? हां, हां, आठवलं. बोला, काय काम आहे? काय हो, तुम्हाला प्रेमाने बोलता नाही का येत? किती ओरडून बोलता. मी लग्नानंतर नाही चालून देणार हे. अगं ए, काय बोलते आहेस? निशीने तिला जोरात फटका मारला. बिचारी बोलत होती, पण फ्लोमध्ये काय ती बोलून गेली हे तिला निशीने मारलं तेव्हा समजलं. पण इकडे पाटलांचे फ्यूज उडाले. अरे काय बोलती आहे ही मुलगी? म्हणजे सर ते, की मला एक सांगायचं आहे तुम्हाला. बोला. हा पण एक सांगतो. काहीतरी फालतू बोलून माझ्या आणि प्रशासनाचा वेळ वाया घालवू नका. हो, हो. सर, मला तुम्ही खूप आवडता. माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर आणि मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. तुम्ही बऱ्या आहात ना? की आपल्या मोन्यासारखी आजारी पडलात? की सकाळी-सकाळी घेतली आहे? की चुकून बॉयफ्रेंडऐवजी मलाच कॉल केलाय? मला असे मजाक बिलकुल आवडत नाही. ठेवा फोन. त्यांनी फोन कट केला. निशी यार, त्यांनी तर फोनच कट केला आणि तेही खूप सारं ओरडून. आता काय करायचं? मला माहीत होतं हे असंच होणार म्हणून. आता आपण डायरेक्ट स्टेशनला जायचं. तिथे त्यांना काहीही बोलता नाही येणार. बाकीचे पण असतील तिथे, पण तिथे ते ओरडले तर घाबरू नकोस. नाहीतर बंदा हात से गया समज. चलो, हल्लाबोल करू आता डायरेक्ट. दोघीही स्टेशनला जायला निघाल्या. दुसरीकडे परांजपे भवनमध्ये भाईसाहेब आणि नंदिनीबाईची लग्नासाठी गडबड चालू होती. अनुराग चिडून राजस्थानला निघून गेला होता. तो 2 दिवसांनी येणार होता. आज घरी त्यांचे सोनार आले होते. नंदिनीबाई आणि अनुराधा नवीन दागिने बनवून घेत होत्या. येणाऱ्या नवरीसाठी वेगवेगळे दागिने बनवून घ्यायचे होते. भाईसाहेबही तिथेच होते. मालकीनबाई, तुमच्यासाठीही घ्या काहीतरी. आणि अनु, तू पण घे बेटा काहीतरी. मुलाचं लग्न आहे तुझ्या. नाही नको बाबा, खूप दागिने आहेत माझ्याकडे. आता फक्त सुनेसाठी आणि अनुरागसाठी घेतो.
हो, आता दोघांसाठीच बस झालं. पण एक बरं झालं, बिट्टू चिडून राजस्थानला गेलं ती. इथे 2 दिवसात बरीच तयारी करता येईल त्याच्या लग्नाची. भले मग रजिस्टर लग्न असू दे. हो ना, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. ते आले की दुसऱ्या दिवशी त्याचं लग्न लावून देऊ. बरं मालकीनबाई, सुनेसाठी साड्या बघा आणि आपल्या बिट्टूसाठी लग्नाचे ड्रेस डिझाइन करून घेतो आम्ही. घरातले सगळे नोकर आणि आपल्या सगळ्यांसाठीचं कपड्यांचं बघा. उद्या मी बोलावून घेते दुकानदारांना. तेवढं बघून घ्या तुम्ही, कारण रिसेप्शन मोठं करणार आहोत आपण. हो, ते सगळं बघेन मी. बरं हे सगळं तुम्ही एकदा निशिताच्या बाबांशी बोलून घ्या ना. त्यांनाही सांगा तारीख, नाहीतर त्यांची गडबड व्हायची. नाही, नाही, असं नको व्हायला. आज मी घालतो सगळं त्यांच्या कानावर. तुम्ही निश्चित राहा. बरं, आम्ही येतो. थोडं काम आहे. बाईसाहेब त्यांच्या कामाला निघून जातात. काही वेळाने निशी आणि संजू स्टेशनला पोहोचतात. संजू डायरेक्ट पाटलांच्या केबिनमध्ये घुसते. बाहेर हवालदार त्यांना अडवण्याचा प्रयत्न करणार, तर त्याला आठवतं ह्या दोघी सरळ सरांच्या ओळखीच्या आहे. मग तेही अडवत नाही. पाटील फोनवर बोलत होते. समोर संजूला बघून त्यांच्या कपाळावर आठ्या येतात. ते काही वेळात बोलून फोन ठेवतात. तुम्हाला एकदा सांगितलेलं समजत नाही का, की टाकू लॉकअपमध्ये, निघा तुम्ही इथून. हे बघा, मला तुम्हाला काहीही करू शकत नाही. मी काही गुन्हा केला नाही. सांगा ना. मी फक्त इतकंच बोलत आहे, की माझं खूप प्रेम आहे तुमच्यावर आणि मला तुमचं उत्तर हवं आहे. मग ते हो असू दे नाहीतर नाही. पण आजच्या आज उत्तर हवं आहे. ही माझी मैत्रीण, तिचं लग्न आहे येत्या काही दिवसात. त्यामुळे मला ही घाई करावी लागेल. नाही आहे, माझे घरचे लग्न ठरवतील माझं. त्यांनी मला मुलगा बघायला खूप थोडा वेळ दिला आहे. ती एका दमात सगळं बोलून रिकामं झाली. तेही ती इतक्या मोठ्याने बोलत होती, की बाहेर सगळे ज्युनियर, सिनियर हवालदार सगळेच हसत होते. कोणीतरी आपल्या साहेबांना वरचढ मिळणार म्हणून सगळेच खुश होते. आपल्या संजूचा बालिश आणि निरागसपणा सगळ्यांचं मन जिंकून गेला. बोला आता, माझं झालं बोलून. हे बघा, या सगळ्या गोष्टी मला आवडत नाहीत. तुम्ही आधी निघा इथून, पाटील केबिनच्या बाहेर डोकावत म्हणाले. कारण पाटील कडक शिस्तीचे होते आणि सगळेच त्यांना खूप घाबरायचे. आणि आता ही इथे गोंधळ घालते आहे आणि त्यांना बोलताही येणार नाही. जास्त काही हे त्यांना माहीत नव्हतं. इतकं बोलून ही संजू जागची हलली नाही. हे बघा मिस निशिता, तुम्ही तरी सांगा यांना प्लीज. मी काय सांगू सर आता? ही मला डायरेक्ट घेऊन आली आहे इकडे आणि हा तुमच्या दोघांचा प्रश्न आहे. त्यात मी काय बोलू ना? असं बोलून निशी बाजूला जाऊन थांबली. संजूने परत कॅसेट चालू केली. हे बघा, तुम्ही हो तरी बोला, नाही तर नाही तरी. मग मी जाते. पाटील आता खूपच चिडले. नाही, माझं उत्तर नाही आहे. समजलं तुम्हाला? निघा आता. काय? संजूने भोकाडच पसरलं आणि आपली निशी हा तमाशा बघत होती. इन्स्पेक्टर पाटील तर डोक्याला हात लावून बसली. निशी मनामध्ये, यार ही तर खूपच पुढची निघाली. जरा जास्तच ॲक्टिंग केली हिने. बाहेर पण सगळे नाराज झाले. पाटील ओरडून नाही बोलले म्हणून. हे तुम्ही बरोबर नाही केलं सर. बघा या येत्या 10 दिवसात नाही ना तुम्हाला पटवलं तर नाव नाही लावणार संजू म्हणून. जाते मी. तिने निशीचा हात पकडला आणि तिला घेऊन गेली. पाटील मात्र गालात हसत होते. खरंच वेडी आहे हा. पण काय कांड करून ठेवेल माहिती नाही. चला, झाला तेवढा तमाशा बास झाला. लागा कामाला पाटील. बाहेर येऊन निशीने संजूची खूप तारीफ केली. वा संजू, तू तर कमाल निघली. काय भारी प्रपोज केलं ग त्यांना. तू तर विसरूनच गेली होती ते इन्स्पेक्टर आहेत ते. तू चिडव मला. अगं माझ्या मनावर काय बितलं असेल ते नाही म्हणाले मला. मी नाटक करत नव्हते ग, खरंच रडत होते. काय? तू अस्सल खत्री करतेस? बापरे, काही खरं नाही त्यांचं. अगं जरा तरी मुलीसारखं रड. लहान मुलं तरी नीट रडतात. तू तर भोकाडच पसरलं होतं. ते लहान मुलांचं रडणं छान वाटतं ऐकायला, पण तुझं कान फाडून टाकणार होतं. परत असं रडू नको बाई. ते सर हो बोलणार असतील तर त्यांचा प्लॅन बदलतील असं रडणं ऐकून. निशी, तुला काय झालं आहे आज? माझी साईड घे की जरा. बरं आता सांग मला, मी कसं पटवू त्यांना? मी काय सांगू? तिथे हुशारिकी करायला मी सांगितलं होतं का? म्हणे नाव बदलेन. शोधून ठेवा आता नवीन नाव. जाते मी, मला ऑफिसला जायला उशीर होतोय. ती रश्मी मॅडम मला फाडून खाईल नाहीतर. बाय. अगं पण थांब, मला रस्त्यात सोड. संजू तिच्या मागे पळत गेली. निशी तिला सोडून मग पुढे ऑफिसला गेली. तिने ऑफिसमध्ये अजून सांगितलं नव्हतं कोणाला. निशीचे बाबा खूप खुश होते. त्यांनी तिच्या लग्नासाठी साचवलेले सगळे पैसे काढले. तर त्या 2 लाखांची तिच्या नावाची एफ-डी केली आणि उरलेले सगळे पैसे घेऊन ते सोनाराकडे गेली. त्याने अनुरागसाठी चेन आणि अंगठी केली आणि निशीसाठी नेकलेस आणि बांगड्या केल्या. खूप खुश होते ते. आज त्यांनी रिक्षासाठी सुट्टी दिली होती. बापाला लेकीच्या लग्नासाठी किती करू आणि किती नको असं झालं होतं. मग त्यांनी निशीच्या आईला एक साडी घेतली आणि निशीसाठी 3 साड्या घेतल्या आणि आनंदात घरी आले.
त्यांनी सगळे दागिने देवासमोर ठेवले आणि हात जोडून प्रार्थना केली, निर्विघ्न हे लग्न पार पाडू दे. मग त्यांनी निशीच्या आईला उठून बसवलं आणि सगळी खरेदी दाखवली. तिच्या आईला बोलता येत नव्हतं, पण समजत होतं सगळं. शेवटी आईच ती. तिच्या आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रू तरळले. तिच्या बाबांचेही काही वेगळे हाल नव्हते. त्यांचेही डोळे भरून आले. लाडाची लेक लग्न करून 2 दिवसात तिच्या घरी जाणार होती. एकीकडे आनंदही होता आणि दुसरीकडे दुःखही होतं. निशी घरी आली तेव्हा तिचे बाबा किचनमध्ये काहीतरी बनवत होते. ती पटकन फ्रेश झाली आणि आत गेली. "अहो बाबा, हे काय करताय? द्या इथे मी करते. तुम्ही जा बाहेर आराम करा. दिवसभर किती दमता आणि आताही काम करत आहात." तिचे बाबा तिला डोळे भरून बघत होते. परत कधी ती अशी हक्काने ओरडणार नव्हती त्यांना. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. निशी घाबरली ना त्यांना असं बघून. "काय झालं बाबा? का रडत आहात तुम्ही? प्लीज बाबा बोला ना." "काय बोलू बाळा? माझी छकुली उद्या लग्न करून तिच्या घरी जाणार. बघ ना ना, किती पटकन दिवस गेले. इतकीशी होती तू, खाऊसाठी माझ्याकडे हट्ट करणारी आणि आता बघ ना, तुझ्या घरी जाणार. बाहेरून आल्यावर कोण विचारणार आता, बाबा काय करू जेवायला? बाबा हे असं, ते तसं. बाबा आराम करा. बाबा, बाबा ही हाक कोण मारणार आता?" "बाबा." निशीला पुढे काही बोलवलं नाही. ती त्यांच्या मिठीत शिरली. खूपच भावनिक प्रसंग असतो ह्या सगळ्याच पालकांसाठी आणि मुलींसाठी सुद्धा. "बाबा, काय हो असं नका ना बोलू. मी इथेच आहे. फक्त एका घरातून दुसऱ्या घरात जाणार आहे मी आणि तुम्हाला माझी जेव्हा आठवण येईल, तेव्हा लगेच फोन करा मला. मी लगेच येईल." आणि आता बोलताय की आठवण येईल. आणि जेव्हा मूव्हीत तुम्ही दोघं तुमच्या मुलाकडे कॅनडाला जाल ना, तेव्हा विसरणार तुमच्या या लेकीला हां. तिने जरा वातावरण हलकं करण्यासाठी जोक केला. त्यामुळे तिचे बाबासुद्धा हसले. निशीने त्यांचे डोळे पुसले आणि परत असं अजिबात रडायचं नाही अशी ताकीद दिली. "बरं बाई, नाही रडणार. पण मला आज जेवण तर करू दे. माझ्या लाडक्या लेकीला. माझ्या हाताने खाऊ घालणार आहे मी." "चला, जा बाहेर बसा. मी बनवतो आज सगळं." तिच्या बाबांनी तिला बाहेर पाठवलं. तीही आनंदाने बाहेर आली. कितीतरी वेळ तिच्या आईचे पाय दाबत बसली होती. अश्रू काही थांबत नव्हते. तिच्यानंतर तिचे आई-वडील एकटे पडणार होते. तिला त्यांची खूप काळजी वाटत होती. जरी काही वर्षांचा प्रश्न असला, तरी तिला चिंता होती. काही वेळाने तिचे बाबा जेवण घेऊन बाहेर आले. त्याने गप्पा मारत जेवण केलं. रात्री बराच वेळ ते जागे होते. त्याने केलेली शॉपिंगही दाखवली तिला. खूप भरून आलं होतं तिला. तिच्या वडिलांनी खूप कष्ट करून, मेहनत करून किती करून ठेवलं होतं तिच्यासाठी. तिला तिच्या आई-बाबांना खूप सुखी ठेवायचं होतं. त्यांची सगळी स्वप्न पूर्ण करायची होती. अगदी सामान्य माणसाच्या आयुष्यातील स्वप्न असतात, तशी स्वप्न निशीचीही होती. तिचं सगळं काही, तिचे बाई, बाबा आणि तिचा भाऊ इतकंच काय ते तिचं जग. पण लग्नानंतर मात्र सगळं बदलणार होतं, हे तिला माहीत नव्हतं. पुढे काय होणार आहे, हे कोणालाच माहीत नसतं. असेच 2 दिवस भरकन निघून गेले. अनुरागचा राग जरा शांत झाला होता. तोही राजस्थानवरून आला. दुसऱ्या दिवशी त्यांचं लग्न होतं. परांजपे भवनामध्ये सकाळी निशी, तिचे बाबा, आई आले होते आणि तिची फ्रेंड संजू. यांच्याही घरचं सगळं तयार होतं. निशी आली तेव्हा तिला अनुराधाने बरेच दागिने दिले आणि साडी नेसून तयार केलं. वकील आले होते, ब्राह्मणही आले होते. अनुरागही तयार होऊन आला होता. पण त्याने एकदाही तिच्याकडे बघितलं नाही. ना आजूबाजूला कोण आहे याकडे लक्ष दिलं. त्याने फक्त त्याचं वचन पूर्ण केलं. ब्राह्मण सांगत होते तसे त्यांचे विधी झाले. सप्तपदी झाली तेव्हा निशीने पहिल्यांदा अनुरागच्या हातात हात दिला होता. ती खूप खुश होती, पण त्याने एकदाही बघितलं नाही म्हणून थोडी नाराजही होती. तिला समजत नव्हतं नक्की असा का वागतो आहे तो. कदाचित जास्त माणसांची सवय नसेल, मितभाषी असेल म्हणून कदाचित असा वागत असेल. अशी तिनेच मनाची समजूत घातली. वकील साहेबांनी रजिस्टरवर सह्या घेतल्या आणि लग्न झालं असं सांगितलं. सगळे खूप खुश होते. आपला खडूस हिटलर सोडून बरं का. 2 फोटो काढून चेंज करून तो लगेच त्याच्या कामाला निघून गेला. त्यावेळी खरं तर भाईसाहेबांना खूप राग आला होता. पण आता बोलत तर बरं वाटत नाही त्यांना. त्यांनी त्यांची बाजू सावरून घेतली. निशीच्या बाबांनी अनुरागसाठी घेतलेली चैन, अंगठी भाईसाहेबांना दिली. जेवण झाल्यावर तिचे आई-बाबा आणि संजू घरून निघून आले. जाताना खूपच रडली आपली निशी, पण नंदिताबाईंनी तिला खूप आधार दिला. भाईसाहेबांना लेकीची काळजी घ्या सांगून तिचे आई-बाबा निघून गेले. अनुरागला या नात्यात अजिबात अडकायचे नव्हतं. त्याचा खूप राग होत होता. तो सगळ्यांवर त्याचा राग काढत होता. नंदिनीबाईंनी तिला अनुरागची रूम दाखवली. बाईसाहेबांनी तिच्यासाठी या 2 दिवसात छान वॉर्डरोब बनवून घेतलं होतं. कारण त्यांना माहीत होतं अनुराग छोट्या-छोट्या गोष्टीतून तिला त्रास देणार. म्हणून ही काळजी. तिने दिवसभर तिचं सगळं सामान लावून घेतलं. 2 नोकर होते मदतीला तिच्या.
रात्री जेवण बनवण्यासाठी ती किचनमध्ये जात होती तर नंदिनीबाईंनी थांबवलं. नवीन नवरीने काही काम नाही करायचं. मग तीही बाहेर थांबली. तिघंही तिला एकटं वाटू नये म्हणून तिच्याशी बोलत होते. तिचा स्वभाव खूप प्रेमळ होता म्हणून ती लगेच कम्फर्टेबल झाली त्यांच्यामध्ये. अनुरागने उशीर होईल असं सांगितलं म्हणून सगळे जेवायला बसले. निशी त्यांच्यासाठी थांबत होती पण भाईसाहेबांनी आग्रह करून तिला जेवायला बसवलं. तिने थोडं खाल्लं पण तिला अनुरागचं हे असं वागणं कुठेतरी खटकत होतं. पण तरीही ती तिच्या मनाची समजूत घालत होती. जेवण झालं तसे सगळे आपापल्या रूममध्ये गेले. निशीही रूममध्ये गेली. कितीतरी वेळ ती अनुरागची वाट बघत होती. आज पहिल्यांदाच ती त्याच्याशी बोलणार होती, त्याला नीट बघणार होती. पण जसा-जसा टाईम जात होता, तशी निशीची स्वप्न विरत चालली होती. तिला आता रडू येत होतं, डोळे भरले होते, मनात अनेक प्रश्न होते. पण त्याचं उत्तर नव्हतं ना, अनुराग होता. तिने तिचा मोबाईल काढला आणि त्यात तिचं आवडीचं गाणे लावून डोळे बंद करून बसली. प्यार करते-करते हम तुम कहीं खो जाएंगे, इन्हीं बहारों के आंचल में थक के सो जाएंगे. तिचे डोळे बंद होते आणि जसजसे गाण्याचे शब्द पुढे जात होते, तसतसे तिचे अश्रू खाली ओघळत होते आणि अचानक त्याने तिचा मोबाईल जोरात खाली आपटला. तर मग मैत्रिणींनो, कथा आवडत असेल तर चॅनेलवर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करून खाली तुमचं मत नक्की शेअर करा.